सिडकोची जे 19,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, यामधील जे लोकेशन असणार आहेत, यामधील त्या घराच्या किमती कोणत्या असणार आहेत? म्हणजे जे सिडकोचे व्यवस्थापिका संचालक जे सिंघल सर आहेत, त्यांनी सांगितलंय, की ज्या घराच्या किमती आहेत, हे सरसकट जे पूर्वीची लॉटरी होती, त्यामधील जे 26,000 घरांच्या लॉटरीमधील जे घराच्या किमती होत्या, त्यामधील 10% कमी करून आणि ह्याच किमती जे विद्यमान जे अर्जदार असणार, त्यांच्यासाठी सुद्धा हीच किंमत राहणार आहेत. म्हणजे एक्झॅक्ट सिडकोच्या पूर्वीच्या किमती आणि आताच्या किमती जे 10% कमी केल्यानंतर एक्झॅक्ट किती असणार आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. सिडको लॉटरी 2024 मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्यामधील जे सिडकोच्या वाढलेल्या किमती होत्या, त्याच्यामधील जे मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं केलेत, 8 ते 10 महिने झाल्यानंतर तेव्हा कुठे 10% ह्या घराच्या किमती कमी झालेल्या आहेत. यामधील जे लोकेशन होते, जसे की सर्वात प्राईम लोकेशन होतं वाशी, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन, त्यानंतर खारघर 14, ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी इथे दोन्ही प्रोजेक्ट होते. त्यानंतर पनवेल बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, त्यानंतर कळंबोली सेक्टर 19 ई-डब्ल्यूचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर तळोजामधील असलेले जे तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 37 ए इथे 1 BHK आणि 2 BHKची घरे होती. त्यानंतर तळोजा सेक्टर 28 इथे ई-डब्ल्यू-एसची घरे होती. त्यानंतर जे उल्वे, बामणडोंगरे आणि खारकोपर इथे बघा साईडला ही ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीची घरे होती. इथे जे ई-डब्ल्यू-एस आहेत, ई-डब्ल्यू-एसमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यासाठी 2.50 म्हणजे ₹2.5 लाख सबसिडीसुद्धा सांगण्यात आलेली आहे. ती ₹2.5 लाख फॉर्म जो सबसिडी असतो, तो पुणे महानगरपालिकेचं जे प्रधानमंत्री आवास योजनेचं ऑफिस आहे, तिथे जाऊन आपल्याला जो ऑफलाईन फॉर्म आहे तिथे भरून कागदपत्रे कोणती असतात, तो फॉर्म कसा भरतात, तो ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, की सर्व माहिती तुम्ही स्टेप बाय स्टेप तो व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता या लोकेशनमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा आहे, जे सिडको होम जी साईड आहे, त्या साईडवरती जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल. ज्यांनी सिडकोच्या ज्या घराच्या वाढलेल्या ज्या किमती होत्या, ते 10% कमी केलेल्या आहेत. सिडकोकडून आता काही प्रोजेक्टचे अजून अलॉटमेंट लेटर आलेले नव्हते, जसे की वाशी आणि खारकोपर. आता यांचे अलॉटमेंट लेटरची सुधारित 10% किंमत कमी झाली, त्याचे अलॉटमेंट लेटर तुम्हाला येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर काही प्रोजेक्टचे काहींनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट, काहींनी सेकंड, काहींनी थर्ड, तर काहींनी पूर्ण इन्स्टॉलमेंट भरलेले आहेत. काहींचं आता स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा त्यांना बोलावले जाणार आहेत. म्हणजे ते तुम्हाला भरावे लागणार आहेत. तर अशा केसेसमध्ये आता सर्वांची वेगवेगळी प्रोसेस आहे, सगळ्या वेगवेगळ्या लोकेशनची. आता याच्यामध्ये 10% किंमत कमी झाली तर तुम्हाला बेनिफिट कसं मिळणार आहे? तर याची अजून आपल्याकडे पूर्ण क्लिअर माहिती आलेली नाही. जेव्हा आपल्याकडे माहिती येणार आहे, त्याची पण माहिती तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला दिल्या जाईल. आता तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, सुधारित किंमत जेव्हा सिडकोची जी जाहिरात येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर आता आपण जी सिडकोच्या घराची जी किमती होत्या आणि सुधारित 10% किंमत, हे सर्व आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. सर्वप्रथम आपण जे लोकेशन होते, त्या लोकेशनची पूर्ण माहिती पाहणार आहोत. बघा इथे देण्यात आलेले आहेत. जे खारघर स्टेशनच्या बाजूला जी घरे होती, LIG-B याच्यामध्ये जी घरे होती, जो घरांचा एरिया होता 2 BHKची घरे होती. इथे 540 स्क्वेअर फूटचा एरिया होता. 97 लाख रुपये घराची किंमत होती. 10% जर घराची किंमत झाली कमी तर 9,72,000 रुपये तुम्हाला बेनिफिट मिळालेलं आहे. म्हणजे जे फायनल अमाऊंट असणार आहे 87,48,000 रुपये घराची किंमत असणार आहे. हे झालं खारघर रेल्वे स्टेशन. त्यानंतर वाशी ट्रक टर्मिनलला LIGची घरे होती. 322 स्क्वेअर फूटचा एरिया होता. 74 लाख रुपये घराची किंमत होती. 10% अमाऊंट कमी म्हणजे 74 म्हणजे 7,41,000 रुपये तुम्हाला बेनिफिट मिळालेले आहेत. आणि घराची किंमत असणार आहे 66,69,000 रुपये. ही झाली तुमचं वाशीची. त्यानंतर आपण पाहणार आहोत खारघर बस टर्मिनल्स, जिथे जो प्रोजेक्ट होता LIGचा 322 स्क्वेअर फूटचा एरिया होता. 48,30,000 रुपये घराची किंमत होती. 10% कमी झाली म्हणजे 4,83,000 रुपये तुम्हाला बेनिफिट मिळालं. नवीन किंमत असणार आहे 43,47,000. त्यानंतर खारघर बस डेपो जो EWचा प्रोजेक्ट होता
तिथे सुद्धा 322 स्क्वेअर फूटची घरं देण्यात आलेली होती. 48 लाख रुपये सेम त्या घराची सुद्धा किंमत होती. इथे पण सुद्धा तुम्हाला 10% अमाऊंट कमी होऊन 43,47,000 रुपये घराची किंमत झालेली आहे. त्यानंतर जो समोरचा प्रोजेक्ट आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन, एक्झॅक्ट खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या लगत असलेला प्रोजेक्ट आहे. LIGची घरे होती. 322 स्क्वेअर फूट एरिया होता. 46,70,000 रुपये घराची किंमत होती. 46 लाख म्हणजे जवळपास 10% अमाऊंट कमी म्हणजे 4,67,000 रुपये घराची किंमत कमी झालेली आहे. टोटल तुम्हाला फायनल अमाऊंट असणार घराची 42 लाख. त्यानंतर तळोजा सेक्टर 37 मधील जे LIGचा प्रोजेक्ट होता 540 स्क्वेअर फूटची घरे होती. 2 BHKची घरे होती. 46 लाख रुपये घराची किंमत होती. 10% अमाऊंट कमी झाली म्हणजे 4,64,000 रुपये किंमत कमी झालेली आहे आणि नवीन घराची किंमत आहे 41,76,000. त्यानंतर पनवेल बस टर्मिनलचा जो प्रोजेक्ट होता तिथे सुद्धा LIGची घरे होती. 322 स्क्वेअर फूटचा एरिया होता. त्यानंतर इथे जी घराची किंमत होती 45 लाख रुपये किंमत होती. त्यानंतर 4,51,000 रुपये 10%नी कमी झाली. नवीन घराची किंमत आहे 40,59,000. त्यानंतर कळंबोली बस डेपो सेक्टर 17ला जो EWSचा प्रोजेक्ट होता तिथे सुद्धा 41,90,000 रुपये घराची किंमत होती. 10% कमी झाली. त्यामुळे तुम्हाला 4,19,000चा पूर्ण फायदा झालेला आहे. नवीन किंमत आहे 37,71,000. त्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशनला सुद्धा LIGची घरे होती. इथे 322 स्क्वेअर फूटचा एरिया देण्यात आलेला होता. 41,90,000 रुपये घराची किंमत होती. फायदा झालेला 10% कमी 4,19,000 रुपये. नवीन अमाऊंट आहे 37,71,000 रुपयाचे मानसरोवर रेल्वे स्टेशन. त्यानंतर खारकोपर ईस्ट प्लॅट नंबर 3ला LIGची घरे होती. 322 चौरस फुटांचा एरिया देण्यात आलेला होता. घराची किंमत होती 40,30,000. 4,33,000 रुपये तुमचे 10%नी कमी झालेले आहेत. नवीन घराची किंमत आहे 36,27,000. त्यानंतर खारकोपर 2Aला EWSचा प्रोजेक्ट होता. 322 घरांचा एरिया, 38 लाख रुपये घराची किंमत होती. 10% कमी झाली म्हणजे 3,86,000 रुपये तुमचा फायदा झालेला आहे. त्यानंतर घराची किंमत आहे 34,74,000 रुपये जे खारकोपर 2Aला होती. त्यानंतर खारकोपर 2Bला जी EWSची घरे होती 322 चौरस फुटांचा एरिया होता. 38,60,000 रुपये घराची किंमत होती. तिथे 10% कमी झालेल्या आहेत 38,60,000 रुपये आणि त्यानंतर घराची किंमत काय आहे 34,74,000 म्हणजे तिथे सुद्धा तुमचा फायदा झालेला आहे. तळोजा सेक्टर 37 मध्ये जे LIGची घरे होती 398 चौरस फुटांचा एरिया होता. तेथील घराची किंमत आहे 34,20,000 रुपये अमाऊंट होती. सरळ 10% कमी झाली म्हणजे 3,42,000 रुपये तुम्हाला तिथे फायदा झालेला आहे. म्हणजे नवीन घराची किंमत आहे 30,78,000 जे तळोजा सेक्टर 37 मध्ये ती घरे आहेत. त्यानंतर बामणडोंगरीमध्ये EWSचा प्रोजेक्ट होता. 322 घरांचा एरिया होता. तिथे 10% अमाऊंट कमी झाली म्हणजे 3,19,000 रुपये तुम्हाला फायदा झाला. घराची किंमत आहे 28,71,000. त्यानंतर तळोजा सेक्टर 39चा जो प्रोजेक्ट होता तिथे सुद्धा ही माहिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. EWSचा प्रोजेक्ट होता. 322 चौरस फुटांचा इथे माहिती देण्यात आलेली आहे. 26 लाख रुपये घराची किंमत होती. 2,61,000 रुपये तुमचा सरळ फायदा झालेला आहे. 23,49,000 रुपये घराची किंमत आहे. तळोजा सेक्टर 28ला सुद्धा जी घराची किंमत होती ते सुद्धा इथे सांगण्यात आलेली आहे 25 लाख. त्यानंतर तेथील घराची किंमत झाली 10% कमी 2,51,000 आणि जी अमाऊंट आहे घराचे नवीन ते 22,59,000 रुपये. तर अशी आपण ही घरांची किंमत बघितलेली आहे. बघा जे घरे होती ते घरांची माहिती आपण पाहणार आहोत. तळोजा सेक्टर 28ला 2,185 घरे होती. तळोजा सेक्टर 39ला 7,500 घरे होती. खारघर बस डेपोला 1,700 घरे होती. खारकोपर 2Aला 288 घरे होती. खारकोपर 2Bला 288 घरे होती. कळंबोली बस डेपो सेक्टर तिथे 1,360 घरे होती. पनवेल बस टर्मिनलला 172 घरे होती. खारघर बस टर्मिनलला 340 घरे होती. तळोजा सेक्टर 37ला 816 घरे होती. त्यानंतर तळोजा सेक्टर 37मध्ये 2 BHKची घरे 8 होती. मानसरोवर रेल्वे स्टेशनला 840 घरे होती. बामणडोंगरीला 1,700 घरे होती. खारकोपर ईस्टला 2,133 घरे होती आणि वाशी ट्रक टर्मिनलला 3,131 घरे होती आणि खारघर रेल्वे स्टेशनला 2 BHKची होती ती 1,803 घरे होती. आणि इथे जे EWS जे प्रोजेक्ट आहेत हे त्यांनी 2024च्या लॉटरीमध्ये जे घराच्या किमती सांगितलेल्या आहेत त्यामध्ये EWSमध्ये जर तुम्ही अप्लाय करताल तर तुम्हाला हे 2.5 लाख रुपयाची सबसिडीसुद्धा कमी होणार आहे आणि 2.5 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे आणि परत 10% घराची किंमत कमी झाली ते कमी होणार आहे. तर असे ही आता जी 19,000 घरांची जी लॉटरी आहेत जे तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला
अप्लाय करावं लागेल सिडकॉम या वेबसाईटवरती जाऊन. जसे आपण सिडकोद्वारा जी माहिती मिळेल त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आणखी एक असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.